सर्वांना ख्रिस्ताच्या सुमधुर नावामध्ये सलाम। पुन्हा एक वार मी सुमित या शाबाशाळेच्या सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचं स्वागत करतो आणि माझ्या संग उपस्थित असलेले दालनामधील जे सभासद आहेत त्यांचंही मी स्वागत करतो, त्यांचा परिचय करून देत आहे। यावेळेस माझ्या उजव्या हाताला पास्टर अरुण जगताप आहेत, ते सोमवारचं सत्र चालवणार आहेत। सलाम, माझ्याकडे सोमवारचं सत्र आहे, पृथ्वीवरील संघर्षाचा उगम। तसंच मंगळवार आणि बुधवार हे सत्र चालवण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर किशोर उमाप आहेत। ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम। माझ्याकडे जो मुद्दा आहे, संघर्षाचे मूळ जे स्वर्गामध्ये आहे आणि जर तुम्ही माझी उपासना कराल। आणि तसंच आपल्याकडे गुरुवार आणि चर्चा सत्र या भागामध्ये चालवण्यासाठी पास्टर नंदू खाजेकर आहेत। सलाम, माझ्याकडे वैश्विक संघर्षाचे स्वरूप आहे आणि तो गुरुवारचा मथळा आहे। या धड्याकडे जाण्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर किशोर उमाप आहेत, मी त्यांना विनंती करतो की ते आपल्यासाठी प्रार्थना करतील। आपण प्रार्थना करूया। स्वर्गातील पवित्र पवित्र नीतिमान परमेश्वरा, प्रेबापा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी महिमा करतो, तुझी स्तुती करतो। आज परमेश्वरा, या तुझ्या पवित्र वचनातून जे मार्गदर्शन प्रभू आज तुझ्या लोकांपर्यंत येणार आहे, आजच्या या धड्यातून देवबाप्पा जो विशेष संदेश तुझ्या लोकांपर्यंत जाणार आहे प्रभू, ते समजण्यासाठी परमेश्वरा तो विशेष प्रकारे आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू दे आणि परमेश्वरा तुझी कृपा तुझी दया या मंचाभोवती आमच्या समावेत आणि ऐकणाऱ्या भोवती सदैव असू दे, कारण ख्रिस्ताच्या नामात प्रार्थना केली, आमेन। यावेळेस आपण धडा क्रमांक 9 ज्याचं शीर्षक आहे वैश्विक संघर्ष, आपण गेल्या धड्यांमध्ये पाहिलेला आहे आणि या तिमाहीमध्ये आपण बघत आहोत देवाची प्रीती आणि न्याय, आणि त्या तिमाहीतला आजचा 9वा धडा आहे वैश्विक संघर्ष। गेल्या आठवड्यात आपण बघितलं ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताचा न्याय। या आठवड्यात आपण बघणार आहोत वैश्विक संघर्ष। वैश्विक संघर्षाला जो समानार्थी वाक्प्रचार आहे तो म्हणजे महान संघर्ष, जो त्याच्या स्वभावात मोठा आहे। आणि आपलं सुवर्ण वचन जे येत आहे ते उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनातून येत आहे। आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील, असं वचन आपल्याला पाहायला मिळत आहे। पवित्र शास्त्राच्या मध्यवर्ती ख्रिस्त आणि शैतान याच्यामधील संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे। देव आणि जे पतन पावलेले प्राणी आहे, जे पतन पावलेले लोक आहे किंवा जी निर्मिती आहे, ह्या दोघांमध्ये हा संघर्ष आहे। बऱ्याच कथनांमध्ये, बऱ्याच ख्रिस्ती विश्वासाच्या कथनांमध्ये हा संघर्ष पाहायला भेटत आहे। आणि नुसतं कथनांमध्येच नाही किंवा लिखाणामध्येच नाही, तर आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला हा संघर्ष पाहायला भेटत आहे। आणि केवळ शुभवर्तमानामध्येच आपण जर बघितलं तर एकदम साधारण गोष्टीमध्ये येशू ख्रिस्त दाखल्यांद्वारे देखील हा वैश्विक संघर्ष प्रगट करताना दिसत आहे। उदाहरणार्थ जर बघितलं तर मत्ती याचा 13वा अध्याय 24 आणि 30 वचनं, 37 ते 39 वचनं आणि प्रगटीकरण 12 आणि 7 ते 10 वचनामध्ये नुसतं केवळ वरून जरी वाचलं तर वाचकांना लक्षात येईल काहीतरी संघर्ष चालू आहे, 2 गटांमध्ये संघर्ष चाललेला आहे। आणि हा संघर्ष पृथ्वी स्थापने पूर्वीपासून चालू आहे। आणि शास्त्राच्या दृष्टिकोनातून वैश्विक संघर्षाचा हा जो विषय आहे, हा जो विषय आहे तो देवाला विरोध केला जात आहे, देवाच्या राज्याला विरोध होत आहे, शैतानाकडून आणि पतन पावलेल्या दूतांकडून हा विरोध होत आहे। आणि शुभवर्तमान देखील हे प्रगट करत आहे, आपल्याला पाहायला भेटत आहे। ह्या आठवड्याची सुरुवात करत असताना या संघर्षाबद्दलचे 2 प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे प्रश्न आपण सोडवणार आहोत। जे 2 प्रश्न आपल्यासाठी जे आहेत त्या असे आहेत, देव आणि शैतान
यांच्यामध्ये जो वैश्विक संघर्ष आहे हा पवित्र शास्त्रामध्ये याबद्दल कुठे शिकवलं जातं. आणि दुसरं जे आहे का या संघर्षाचा स्वभाव काय आहे किंवा प्रवृत्ती काय आहे. आणि म्हणून हे बघण्यासाठी आपण रविवारच्या सत्रामध्ये जाणार आहोत. आणि रविवारच्या सत्राचं शीर्षक आहे शत्रूने हे केलेलं आहे. आणि म्हणून आपण रविवारच्या सत्रातून समजून घेऊया का जो मागच्या आठवड्याचा जो विषय होता दुष्टाईची समस्या, का ही दुष्टाई नेमकी कुठून आलेली आहे, कोणापासून आहे. बऱ्याच वेळेस बरेच ख्रिस्ती विश्वासणारे देवाला दोष लावत आहेत का दुष्टाईचा उगम देवापासून आहे. परंतु आपण बघणार आहोत आणि त्यातून या दोन प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला समजणार आहे की वैश्विक संघर्षाचा स्वभाव किंवा प्रवृत्ती काय आहे. आणि म्हणून मत्ती याचा 13व्या अध्याय आणि 27व्या वचनामध्ये 28 ते 30 वचनामध्ये आणि 13, 37, 40 मध्ये आपण आपल्याला एक दाखला येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना देताना आपण बघत आहोत. आणि तो दाखला एका घरधण्याचा आहे जो की आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरतो. आणि ज्यावेळेस ते दास लोक आणि घरमालक झोपी जातात आणि ज्यावेळेस पीक येतं, पिकाला सुरुवात होती वाढताना, ज्यावेळेस कोंब फुटतात त्यावेळेस त्या दासांना आणि घरधण्यांना गव्हाबरोबर निधन आढळून येतं. आणि म्हणून दासांनी घरधण्याला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही तर चांगलं बी पेरलं होतं, मग हे निधन आलं कुठून. हा जो प्रश्न आहे या दाखल्यामध्ये तिकडेच बोट करत आहे का देवाने चांगली उत्पत्ती केली होती, मग दुष्टाई आली कुठून, हा प्रश्न आहे. आणि ते प्रश्न येशू ख्रिस्त आपल्याला देताना या दाखल्यातून दिसत आहे. धन्याने आपल्या दासाच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. आणि तो दाखला स्पष्ट करत असताना हा जो धनी आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही तर मानवाचा पुत्र आहे जो की स्वतः येशू ख्रिस्त आहे, जो की चांगला आहे आणि त्यांनी चांगलंच निर्माण केलेलं आहे, त्यांनी चांगलंच पेरलेलं आहे. परंतु त्या वचनातून स्पष्ट होत आहे, येशू बोलत आहे का हे जे निधन तुमच्या डोळ्याला दिसत आहे हे कोणा शत्रूचं काम आहे. आणि शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नाही तर सैतान आहे प्रियांनो. आणि हा सैतानाने हे निधन पेरलेलं आहे. मग फाटा हा फुटत आहे येशूच्या ह्या प्रतिसादाने का ते जे दास आहेत ते म्हणतात मग आम्ही हे निधन गोळा करावं का. आणि निधन गोळा करावं का असं ज्यावेळेस दास येशू ख्रिस्ताला विचारतात त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतात आता करू नका, कदाचित तुम्ही निधन गोळा करत असताना गव्हाला अडचण येईल किंवा गव्हाला समस्या निर्माण होईल, म्हणून तुम्ही ह्यांना वाढू द्या. आणि ज्यावेळेस ते परिपक्व होईल त्यावेळेस मी माझ्या कापणी करण्याना आज्ञा करील आणि ते निधन जाळण्यासाठी गोळा करतील आणि गहू माझ्या भांडारात काय करतील, साठवतील. फार सुंदर संघर्ष इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. पुन्हा एक वार मला आणखीन एक प्रकाश टाकायला आवडेल. उत्पत्तीचा 3 अध्याय 15वं वचन हे केवळ अभिवचनच नसून त्या वचनात देखील संघर्ष आपल्याला आढळून येत आहे. आणि तो संघर्ष आपण बघत आहोत स्त्रीमध्ये आणि सर्पामध्ये, नाही का. तुझी संतती त्याचं टाच फोडील आणि तुझी संतती त्याचं डोकं फोडील आणि त्याची संतती तुझी टाच फोडेल. आणि आपण बघितलेलं आहे का क्रूस खांबावर येशूने त्या संघर्षावर विजय मिळवलेला आहे, नाही का. त्याचं मस्तक, सैतानाचं मस्तक त्यांनी काय केलेलं आहे, फोडलेलं आहे. आणि ह्या सुंदरशा सत्राच्या सुरुवातीने हे विचार लक्षात ठेवत आपण सोमवारकडे जाणार आहोत आणि हा विषय पुढे चालू ठेवणार आहोत. सोमवारचं सत्र आपल्यामध्ये चालवण्यासाठी पास्टर अरुण जगताप आहेत. धन्यवाद पास्टर सुमित. सुंदर प्रकारे तुम्ही रविवारचा मथळा आणि वास्तविक पाहता सुरुवात जी आहे वैश्विक संघर्ष याची सुरुवात खूप छान पद्धतीने केलेली आहे आणि सुंदर प्रकारे थोडक्यात या मथळ्याचं या ठिकाणी तुम्ही विवरण केलेलं आहे. आणि माझ्याकडे जो मुद्दा आहे सोमवारचा त्याचा मथळा आहे पृथ्वीवरील संघर्षाचा उगम. आता प्रियांनो, जो वैश्विक संघर्ष आहे आताच पास्टर सुमित यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे की जो वैश्विक संघर्ष आहे या संघर्षाची सुरुवात ही आपण पाहतो की जगाच्या स्थापनेपासून झालेली आहे, जगाच्या स्थापनेच्या पूर्वी झालेली आहे. आणि मग
सुंदर या ठिकाणी लेखकाने मांडलेलं आहे. ते म्हणतात दाखल्यातील प्रश्नाचे समांतर धन्याने शेतात चांगले बी पेरलं. होय. चांगले बी पेरलेलं असताना शेतामध्ये वाईट बी का होते? आता चांगलं बी पेरलेलं आहे आणि जर देवाने चांगलं बी उत्पन्न केलं होतं तर मग ही दुष्ट आली कुठून? हा महत्वाचा मथळा आहे किंवा महत्वाचा मुद्दा आहे. जर उत्पत्तीचा जर पहिला अध्याय 31 वचन जर बघितलं की जे पहिल्या अध्यायामध्ये जी परमेश्वराने उत्पत्ती केली किंवा जगाची निर्मिती केली, तर प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे परमेश्वर आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की हे सर्व चांगलं चांगलं आहे. बरोबर. मग आता सर्व चांगलं असताना मग हे वाईट आलंय कुठून? बरोबर आहे. हा? जर उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि 31 वचन वाचलं की परमेश्वर स्वतः म्हटला आपण केलेले सर्व चांगलं आहे. पण जेव्हा देवाने जगाची उत्पत्ती करण्याचं काम संपविले तेव्हा त्याने आपल्या मुखातून हे शब्द काढले. परंतु देवाचा या ग्रहाच्या किंवा पृथ्वीच्या उत्पत्तीमध्ये दुष्टेचा अजिबात कुठे लवलेश नव्हता. बरोबर. कुठेच नाही. तुम्ही सर्व पृथ्वी संपूर्ण उत्पत्ती जर बघितलं तर कुठंच नाही. मग संपूर्ण जगाला एक कोढा आहे, एक प्रश्न पडलेला आहे की देवाने सर्व चांगलं निर्माण केलंय. मग आता तुम्ही जो मथळा मांडला, येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलेला आहे मत्तयाचा 13व्या अध्यायामध्ये की शेतकरी तर चांगलं पेरतो. होय. शेतकरी गहू पेरतो. होय. परंतु आजही जर तुम्ही पश्चिम देशामध्ये जर बघितलं तर तिकडे वादविवाद जर झालेले असले शेजाऱ्यामध्ये, तर ते काय करतात की ते एकाने जर गहू पेरला तर ते भांडण करत नाहीत. नाही. ते संध्याकाळी येऊन त्याच्यामध्ये निधन पेरून जातं. बरोबर. तसंच परमेश्वराने सर्व चांगलं निर्माण केलं. परंतु सैतानाने काय केलं की हवेला जवळ घेतलं आणि हवेला सांगितलं की परमेश्वराने तुला जे सांगितलं, काय सांगितलं की जर हे फळ तुम्ही जर जे मध्यभागी जे झाड आहे, जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून जे देणारं फळ आहे किंवा झाड आहे, उत्पत्तीचं 3 अध्याय 4 वचन, की त्याच्यामध्ये तुम्ही जर ते परमेश्वर तिला म्हणतो ते जर खाल तर तुम्ही मरणार. परमेश्वर सैतानाने त्याच शब्द प्रयोगाचा उपयोग केलेला आहे. राईट. बरोबर. त्या शब्द प्रयोगाचा उपयोग केला आणि एक शब्द त्याच्यामध्ये टाकला. एकच शब्द. सैतान जास्त बोललेला नाही मित्रांनो. सैतान फक्त म्हटला की तुम्ही मरणार नाही. एकच शब्द नाही टाकला. परंतु प्रियानो, या ठिकाणी जेव्हा सैतान तिला सांगत होता, आता तिच्यासमोर दोन व्यक्ती आहेत. होय. एक सैतान आहे आणि एक जगाचा निर्माण करता आहे आणि तिचाही निर्माण करता आहे. बरोबर. आता तिच्या हातामध्ये ती चॉईस कोणाची करायची, निवड कोणाची करायची. परंतु प्रियानो, मग तिला ठरवायचं होतं की सर्पाची निवड करायची की देवाची निवड करायची. हा. मग प्रियानो, तिने देवाची निवड न करता तिने काय केलेलं आहे, सर्पाची निवड केलेली आहे किंवा सैतानाची निवड केलेली आहे. सैतानाला जे काही पाहिजे होतं, मी एका पुस्तकामध्ये एलेन जी व्हाईटचा अभ्यास करताना, आता पुस्तकाचं नाव माझ्या लक्षात नाही, पण एलेन जी व्हाईट म्हणतात की जेव्हा आदम आणि हवेला निर्माण करण्याच्या अगोदर सैतान त्या एदेन बागेमध्ये घात लावून बसलेला होता, असं एलेन जी व्हाईट म्हणतात. आणि तो वेळेची वाट बघत होता आणि ती वेळ आल्यानंतर बरोबर त्याने डाव साधलेला आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये इथे आणि इतर ठिकाणी या संघर्षाचा मूळ गुणधर्म काय आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि जे स्वतः अखंडपणे प्रीतीशी संबंधित आहे, म्हणजे आम्हाला लेखकाला हे सांगायचं आहे यातून. हा महत्वाचा मुद्दा आहे. मला महत्वाचा मुद्दा हे मांडायचा आहे की जेव्हा आम्हाला काही लोक देवाविषयी आणि जगाविषयी सांगतात, बरोबर, काही गोष्टी आणि जगी गोष्टी, मग आम्ही ठरवायचं आहे की काही गोष्टी घ्यायच्या की जगी गोष्टी घ्यायच्या. आम्ही स्वतःला हवेच्या बरोबरीने ठेवा. त्यावेळेस हवा होती पण आज आम्ही आहोत. मग आम्ही ठरवायचं आहे की जग आम्हाला काय दाखवत आहे आणि जग कोणत्या दिशेने जायचं. मग आम्ही जगाच्या दिशेने जायचं की देवाच्या दिशेने जायचं. कारण मार्ग दोन आहेत. मार्ग किती आहेत? दोन आहेत. एक मार्ग खडतर आहे, कठीण आहे, अडखळण आहेत, परंतु एक मार्ग धोपट आहे, सरळ आहे. परंतु सरळ मार्गाने जर गेलात पर्यंत
तर आम्हाला आमचा शेवट होणार आहे, आमचा नाश होणार आहे. पण आम्ही खडतर मार्ग जर निवडला, संकटामधून जर आम्ही गेलो, तर आम्ही देवाकडे किंवा देवाच्या मार्गाने चालणार आहोत. आणि म्हणून प्रियानो, ज्याप्रमाणे हायवेने निवड केली, हायवेसमोर दोन गोष्टी होत्या, दोन व्यक्ती होते, येशू ख्रिस्त स्वीकारायचा की सैतान स्वीकारायचा. आमच्या समोर सुद्धा मंडळीला माझं आव्हान आहे, मंडळीला माझं एक निवेदन आहे की तुमच्या समोर सुद्धा दोन लोक आहेत, मग ते निवड तुम्ही करायची आहे. सैतानाला निवडायचं की देवाला निवडायचं. देवाचं जर निवड केली तर माझी खात्री आणि विश्वास आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला आहे, जेथे मी आहे तेथे तुम्ही असं, निश्चित तुम्ही त्या ठिकाणी असणार आहात. देवबाप तुम्हाला सर्वांना सहाय्य करू आणि मदत करू. आमेन. फार सुंदर जगताप पास्टर. निवड स्वातंत्र्य इथून आपल्याला या संघर्षामध्ये पाहायला भेटत आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे हावाबाईचं उदाहरण देऊन निवड स्वातंत्र्य संघर्षामध्ये कसं कोणाच्या बाजूने पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे. मंगळवार आणि बुधवारचं सत्र चालवण्यासाठी मी पुढील वेळ पास्टर किशोर उमाप यांच्या हाती देत आहे. धन्यवाद पास्टर सुमित. यावेळेस आपण मंगळवार आणि बुधवारच्या सत्रामध्ये आपण जात आहोत. पास्टर जगताप यांनी सुंदर प्रकारे पृथ्वीवरील संघर्षाचा उगम याबद्दल आपल्याशी या मथळ्यातून ते बोललेले आहेत. पण हा जो चाललेला संघर्ष आहे हा पृथ्वीपासून निर्माण झाला की अगोदर आहे? कारण बायबल आम्हाला सांगतं प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली आणि स्वर्गही निर्माण केलेला आहे. आजच्या मंगळवारच्या मथळ्याला आपण हात घालत असताना स्वर्गामधील संघर्षाचं मूळ काय, स्वर्गामधील, आणि पवित्र शास्त्र आपल्याला उत्पत्तीच्या 1 ते 3 अध्यायामध्ये आपल्याला आठवण करून देतं जगाची उत्पत्ती कशी झाली, मानवाचं पतन कसं झालं. आणि अशा वेळेस आद्य पुरुष जे आदाम आणि हवा होते, ज्यावेळेस त्यांनी पाप केलं त्यांचं पतन झालं, तिथून हे मूळ आलेलं आहे किंवा याच्या अगोदर अस्तित्वात आहे. आणि म्हणून या धड्यामध्ये आपण ते पाहणार आहोत. वास्तुस्थिती काय आहे की नेमकं दोष कोणी कोणाला दिलेला, या संघर्षाचं मूळ त्या ठिकाणी काय झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे की देवाने एदेन बागेमध्ये त्यावेळेस बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड त्या ठिकाणी होतं, वृक्ष त्या ठिकाणी होता, आणि आदाम आणि हवा यांनी त्या झाडाचं फळ खाल्लेलं आहे. आणि असं वाटतं की तिथून दुष्टाई आली की काय. परंतु इथं लिहिलेलं आहे की वास्तुस्थिती जी आहे की जो सैतान आहे, जो तो लबाड आहे, आणि त्या सैतानाने येऊन त्या पुरुषांची, आपल्या आदाम हवा पुरुषांची, आद्य पुरुषांची फसवणूक केलेली आहे, लबाडी केलेली आहे. मग याचं मूळ आपण जर शोधलं तर आपल्याला सांगतं या ठिकाणी प्रगटीकरण 12 अध्याय आणि 9 वचनामध्ये की या जो सर्प जो एदन बागेमध्ये आला त्याचं अस्तित्व कुठं होतं का. तर आपल्याला प्रगटीकरण सांगतं की मोठा अजगर खाली टाकण्यात आला, जो सर्व जगाला ठकविणारा दियाबल म्हटलेला सैतान जुनाट साप खाली टाकण्यात आला, आणि त्याच्याबरोबर त्याच्या दूतांनाही टाकण्यात आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो सैतान आहे, ज्याला अजगर ही उपमा देण्यात आलेली आहे. आणि मग आपण बघूया की एदेन बागामध्ये जे पतन झालेलं आहे त्या अगोदर ही दुष्टाई आहे. म्हणून आपला संदर्भ आपण जात आहोत की मग हा सैतान आला कुठून, तो कोण होता, आणि त्याचं अस्तित्व काय, त्याचं स्वरूप काय. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये पास्टर आपल्याला 2 असे मुख्य पुस्तक आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला सैतानाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. एक म्हणजे यजकेलचं पुस्तक आणि एक म्हणजे यशया. आणि यजकेलच्या 28व्या अध्यायामध्ये 12 ते 19 वचनामध्ये आपल्याला माहीत आहे की तिथं लिहिलेलं आहे, यजकेल संदेष्टा तिथं लिहिलेलं आहे की त्या वचनामध्ये लिहिलं 12 वचनामध्ये की हे मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयी विलाप करून सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो तू पूर्णतेची मुद्रा आहेस, तू ज्ञानपूर्ण आणि सर्वांग सुंदर आहेस, आणि तुझी पुढं म्हटलेला 19 वचनामध्ये तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे आणि तू कायमचं नष्ट झालेला आहे. मग हा संदेष्टा जो यजकेल आहे हे सोरच्या राजाविषयी बोलत आहे का? नाही. तर हे जे विधान आहे हे सैतानाला उद्देशून केलेलं आहे. आणि मग सैतानाबद्दल इथं लिहिलेलं आहे तो पूर्णतेची मुद्रा आहे, तो ज्ञानपूर्ण आहे, तो सर्वांग सुंदर. त्या ठिकाणी त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचं अस्तित्व काय आहे. आणि मग त्या ठिकाणी वैश्विक संघर्षाला स्वर्गामध्ये सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी. आणि तिथं मानवाचं पतन होण्यापूर्वी सैतान त्या स्वर्गीय दालनामध्ये एक प्रसिद्धीस आलेला आहे. मग कोण होता तो? तर तिथं लिहिलेलं आहे तो एक पाखर घालणारा एक अभिषिक्त करूब होता.
ही त्याची ओळख आहे. तो पूर्णतेची मुद्रा होता. तो सर्वांग सुंदर आहे. तो आणि तिथं लिहिलं, एचकेलचं पुस्तक आपल्याला सांगतं, एदेन बागेत तो होता. एदेन बागेमध्ये तो होता. तो तिथं आलेला आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीविषयी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. लुसिफरचं पतन तिथं स्वर्गामध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीनं यशायाचा 14वा अध्याय पण आपल्याला सैतानाबद्दल या ठिकाणी सांगतो. 12 ते 15 वचन आम्ही जर वाचलं, तिथं फार सुंदर प्रकारे वचनामध्ये लिहिलं, हे देदीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रांना लोळवणारा तुला धुळीत कसं टाकलं, जो तू आपल्या मनात म्हटलास मी आकाशात चढेल, देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उच्च करील, उत्तर सभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करील आणि मी परस्पर समान होईल. हे सैतानाचे मनामध्ये निर्माण झालेलं एक त्या ठिकाणी इच्छा आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यामधून यशया 14 प्रमाणे लुसिफरने, ज्याला सैतान म्हटलेला आहे, प्रकाश वाहणारा दूत होता, त्याने एक निर्णय घेतला होता पास्टर. आणि तो निर्णय हा होता की मी स्वतःला उच्च करेल, मी स्वतःला देवाप्रमाणे करेल. आणि हे वचन पुढं आपल्याला माहिती आहे की सैतान जो आहे, कदाचित आपल्याला असं वाटतं सैतान हा काळा असेल, तो एक भीतीदायक असेल, पण तसं नाही. पवित्र शास्त्र सैतानाबद्दल सांगतो तो सगळ्यात सुंदर आहे. परंतु त्याच्यामध्ये एक स्वभाव निर्माण झाला आणि तो स्वभाव हा होता की त्याचं जे हृदय आहे ते उन्मत्त झालेलं आहे. आणि त्याच्या सौंदर्याच्या अभिमानामुळे त्याचं हृदय उन्मत्त झालेलं आहे. ॲक्च्युली देवाचं गौरव तो निर्मित आहे, तो देवाचं गौरव त्याने करायला पाहिजे होते पास्टर, परंतु त्याला सुंदर बनवलं होतं. परंतु तो स्वतः गर्विष्ठ झाला आणि गर्वामध्ये त्या ठिकाणी त्यांनी स्वतः देवाची जागा घेण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. आणि मग अशा या विधानामुळे त्या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं शेवटी की आपण ते वचन जर वाचलं एचकेल याचा 28वा अध्याय आणि 16 वचनामध्ये त्या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकार बुद्धी शिरून तू पातक केलेस, म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिलेस. हे पाकर घालणाऱ्या करोबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केलेला आहे. एक शब्द वापरला लेखकाने, तुझा व्यापार मोठा आहे. व्यापार ऐकणे, सैतानाचा त्याचा व्यापार मोठा आहे. त्याच्या मनात येणारी कल्पना मोठी होती. आणि हा व्यापार जो शब्द आहे हा भ्रष्टतेला सूचित करत आहे. आणि मग सैतान देवाविरुद्ध आणि आपल्या विरुद्ध कार्य कसा करत आहे याची वास्तुस्थिती आज लेखकाने या मुद्द्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून पृथ्वीवरचा संघर्ष तर स्वर्गामधला जो संघर्ष आहे हा सैतानाने तिथून सुरू केलेला आहे. आणि जरी त्याचं पतन झालेलं आहे आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाने ज्यावेळेस त्याला निर्माण केलेलं आहे त्या दिवसापासून त्याच्या ठाई अधर्म दिसून येऊपर्यंत तो चांगला होता, तो परिपूर्ण होता. परंतु त्याचं पतन त्या ठिकाणी झालेलं आहे. स्वर्गामध्ये झालेला हा संघर्ष हा मानवाच्या पर्यंत पोहोचलेला आहे, मानवापर्यंत पोहोचलेला आहे. मानवाच्या पतनामध्ये सैतानाने हस्तक्षेप केलेला आहे. त्याने त्या ठिकाणी ती वृत्ती होती स्वर्गातली, त्याची ती वृत्ती होती ती मनुष्यामध्ये पेरली. आणि शेवटी काय झालेलं आहे की अभिमान आणि गर्व, हे सैतानाचं जे गर्व आहे हे मानवाच्या पतनास कारणीभूत झालेला आहे. आणि म्हणून जो परिपूर्ण होता तो शेवटी नाशामध्ये गेलेला आहे. आजच्या या मंगळवारच्या मुद्द्यामध्ये स्वर्गामध्ये संघर्षाचं मूळ याबद्दल आपण बघितलेलं आहे. बुधवारच्या सत्राकडे आपण वळूया. बुधवारच्या सत्राचा जो मथळा आहे, जर तुम्ही माझी उपासना कराल. सैतान आणि देव याच्यामध्ये चाललेल्या वैश्विक संघर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की सैतानाची लालसा, सैतानाची वृत्ती आणि सैतानाचा स्वभाव आणि सैतानाची जी प्रवृत्ती आहे देवाचं सिंहासन बळकावणं, आणि ही सैतानाची भूक आहे. आणि म्हणून मत्तई याचा 4था अध्याय आणि लूक याचा 4था अध्यायामध्ये एक सैतानाने येशू ख्रिस्ताची घेतलेली परीक्षा याच्यामध्ये आपण बघूया की येशू आणि सैतान यांच्यामध्ये चाललेल्या संघर्षामध्ये सैतान कशा पद्धतीने येशू ख्रिस्ताला मोहात टाकत आहे ते आपण बघूया. आणि आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस बाप्तिस्म्याच्या नंतर लगेच पवित्र आत्म्याने येशू ख्रिस्ताला अरण्यात नेलं. तिथं सैतानाकडून येशू ख्रिस्ताची परीक्षा व्हावी म्हणून तिथं जाण्यापूर्वी त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने
40 दिवस त्याने उपास केला आणि मग 40 दिवसाच्या नंतर परीक्षक येतो. सैतान तिथं आला आणि सैतान आल्यानंतर सैताननी डायरेक्ट येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे. का? 40 दिवसानंतर येशू ख्रिस्ताला भूक लागली, कारण तो पूर्ण देव आहे, पूर्ण मनुष्य आहे आणि शारीरिकदृष्ट्या येशू ख्रिस्ताला भूक लागली. येशू ख्रिस्ताच्या या शारीरिक कमजोरीवर, त्याच्या भुकेवर सैतानाने प्रहार केला. तो पूर्वी सैतान बोलला नाही आणि डायरेक्ट सैतान त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला सांगत आहे, तुला भूक लागली आहे तर धोंड्याच्या भाकरी कर. आणि मोह टाकण्यात आला, परंतु येशू ख्रिस्ताने या मोहाचा प्रतिकार मात्र पवित्र वचनाने केला. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. ज्यावेळेस पवित्र शास्त्रातून हे वचन येशू ख्रिस्ताने सैतानापुढे टाकलं, त्यावेळेस सैतानाचा पहिला डाव फसलेला आहे. आणि मग दुसऱ्या परीक्षेमध्ये, दुसऱ्या मोहामध्ये येशू ख्रिस्ताला सैतानाने एक मंदिराच्या कळसावर नेलं आणि म्हटलं खाली उडी टाक. कारण वचनामध्ये असं लिहिलं, तो सांगत आहे की देवदूत येऊन तुझी सुरक्षता करतील. सैतानाने देवाच्या वचनाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला आणि एक शब्द वापरला, तू खरोखर देवाचा पुत्र असशील तर, तू जर देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, देवदूत तुझी सुरक्षता करतील. पुन्हा एकदा देवाचं वचन सांगतं, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि मग जो तिसरा मोह होता, तो जो तिसरा मोह आहे आजच्या मथळ्याशी जोडलेला आहे. तिसरा मोह, या ठिकाणी सैतान काय प्रयत्न करत होता तिसऱ्या मोहामध्ये? पहिला मोह फसला, दुसरा मोह टाकला, तिसरा मोह डायरेक्ट सांगत होता येशूला. तो म्हणत आहे मला नमन कर. नमन करणं, उपासना करणं, भक्ती करणं, उपासना करून त्या ठिकाणी स्वतःचा गौरव सैतान करू इच्छित होता. सैतान उपासना बळकवण्याचा प्रयत्न करत होता, ज्या उपासनेस फक्त देवच पात्र आहे. आणि अशा वेळेस सैतानाने त्याला उंच डोंगरावर नेलं येशू ख्रिस्ताला, जगातलं राज्य दाखवलं, वैभव दाखवलं आणि दावा पण केला, तू जर पाया पडून मला नमन करशील तर हे सर्व मी तुला देईल. हे लूकच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय 6व्या वचनामध्ये दिलेलं आहे. या सर्वावर मी अधिकार तुला देईल, मी तुला वैभव देईल आणि माझ्या मनास येईल त्याला हे मी देतो. हे विधान सैतानाने केलं. पण पवित्र शास्त्र सांगतं या तिसऱ्या उपासनेच्या मोहाचा जो आहे प्रतिकार मात्र येशू ख्रिस्ताने वचनानेच केला. त्याने सांगितलं, प्रभू तुझा देव, केवळ त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर. या तिन्ही परीक्षेमध्ये आपण काय पाहतो? या तिन्ही परीक्षेमध्ये आपण पाहतो की सैतानाने जरी येशू ख्रिस्तावर हल्ला केला, परंतु पवित्र शास्त्राचा आधार घेऊनच येशू ख्रिस्ताने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे सैतानाच्या परीक्षेमध्ये, सैतानाने घेतलेल्या परीक्षेमध्ये देवाचे वचन किती महत्त्वाचं आहे, पवित्र शास्त्राचा उपयोग किती महत्त्वाचा आहे आणि सैतानाच्या शत्रूच्या हल्ल्यामध्ये पवित्र शास्त्राचं वचन हे आपल्याला त्या ठिकाणी एक हत्यार म्हणून देण्यात आलेलं आहे. मग आपल्याला पौल इफिसच्या मंडळीला 6व्या अध्यायाने 12 वचनामध्ये आठवण करून देतो की आपलं जे युद्ध आहे हे रक्त मांसाबरोबर नाही. सत्ता, अधिकार या अंधकारमय जगाचा अधिपती आणि आकाशातल्या दुरात्मा समूहाबरोबर आपलं युद्ध आहे. आणि अशा या भयभीत जगामध्ये आपण जगत असलेला हे संघर्ष आपल्याला माहिती आहे. आणि अशा वेळेस पवित्र शास्त्राकडे आपण दुर्लक्ष करू नये. देवाचं वचन हे आपल्यासाठी कठीण काळामध्ये, संघर्षामध्ये, सैतानाने केलेल्या हल्ल्यामध्ये फार उपयुक्त ठरणार आहे. अशा काळामध्ये आजचा हे मुद्दा मथळा आपल्याला एकच आठवण करून देतो, उपासनेस पात्र निर्माण करता देव आहे, निर्मिती नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आमची जी सुरक्षितता जर आजच्या काळात काय असेल तर ते म्हणजे पवित्र शास्त्र, देवाचं वचन. आणि आपण त्यामध्ये वळूनच आपण या संघर्षामध्ये सैतानाविरुद्ध विजयी होऊ शकतो. आमेन. फार सुंदर पास्टर किशोर उमाप तुम्ही मंगळवार आणि बुधवारचं सत्र चालवलेलं आहे. आणि ह्या दोघांची जोड, स्वर्गातील संघर्षाचं मूळ, स्वर्ग हे येशू ख्रिस्ताचं स्थान होतं जिथं सैतान हारलेला आहे आणि मग सैतानाला पृथ्वीवर टाकण्यात आलेलं आहे. पण येशू ख्रिस्त, मग सैतान म्हणतो पृथ्वी माझी आहे, तर येशू ख्रिस्त त्या पृथ्वीवर पण आला. जो सैतान दावा करत आहे की पृथ्वी माझी आहे, जे क्षेत्रफळ, आणि आपण पाहतो का पुन्हा एक वार सैतानाने येशू ख्रिस्तावर हल्ला केलेला आहे, मोह टाकून.
पण आपण हे पण पाहतो का पृथ्वीवर देखील येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळवलेला आहे आणि उपासनेवरून हा संघर्ष चालू झालेला आहे. फार सुंदर तुमच्या त्या सत्राबद्दल आम्ही स्पष्टीकरणाबद्दल आभार मानतो. गुरुवार आणि चर्चा सत्रावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर नंदू काजेकर आहेत. मी ही पुढची वेळ त्यांच्या हाती सोपवत आहे. थँक्यू पास्टर सुमित. आजचा जो मथळा आहे गुरुवारचा, यामध्ये वैश्विक संघर्षाचे स्वरूप म्हणजे जो संघर्ष चालू आहे, जो होता आणि आजही आहे, त्या संघर्षाचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे ही आज आपण पाहणार आहोत. वास्तविक पाहता एखादी शक्ती देवाच्या विरुद्ध कसं काय जाऊ शकते, हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या प्रत्येकाला आहे. देवाचीच निर्मिती, देवाने निर्माण केलेला प्राणी, देवाने निर्माण केलेला एक दूत, देवाची निर्मिती ही देवाच्या विरुद्ध कशी काय जाऊ शकते. आणि म्हणून ते पाहत असताना इथं लेखक फार सुंदर विचार मांडत आहे की जर हा संघर्ष, वैश्विक संघर्ष केवळ सत्तेसाठी असता, सैतानाने म्हटलेलं जसं की पास्टर किशोर माप यांनी सांगितलं की सैतानामध्ये ते विचार आलेले आहेत आणि तो काय म्हणत आहे, देवाच्या तारांगणाहून त्याचं माझं सिंहासन मी उंच करेल. परंतु या ठिकाणी हा संघर्ष केवळ सत्तेसाठी नाही, तर हा संघर्ष देवाच्या शिलाच्या विरुद्ध आक्षेप घेतल्यावरती आहे. म्हणजे परमेश्वर किती चांगला आहे, देव किती चांगला आहे, तर देवाच्या चांगुलपणावरती शिंतोडे उडवणारा हा संघर्ष आहे. आणि सैतानाने देवाच्या स्वभावाच्या अगदी विरोध जाऊन या संघर्षाची स्थापना केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही पाहतो की त्याने त्याचं सैन्य देवापासून वेगळं केलेलं आहे आणि त्याचं जे सैन्य आहे, त्याची जी फौज आहे, त्यांना एकदम वाईटामध्ये परिपक्व केलेलं आहे. देवाचा जो चांगुलपणाचा स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध त्याने त्याची जी टीम आहे, त्याचं जे गट आहे तो स्थापन केलेला आहे आणि सर्व प्रकारची अनिती, सर्व प्रकारचं वाईट सैतानाने त्यांच्यावरती लादलेलं आहे. म्हणजे ह्या संघर्षाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप अशा पद्धतीचं आहे की देव चांगलं नाही. सैतानाने हे विचार मनुष्याच्या मनामध्ये पेरले की देव चांगला नाही. त्याने स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याने त्याच्या आज्ञा आपल्याला दिल्यात किंवा तो कोणाचं मत विचारात न घेता केवळ तोच सर्व गोष्टीची हाताळणी करतो. पण तसं पाहिलं तर देव हा चांगला आहे आणि निश्चितच तो निर्माण करता आहे, तर त्याची निर्मितीसाठी योजना देखील चांगल्या आहेत असं आपण बघितलेलं आहे. कारण परमेश्वराने जे काही निर्माण केलं ते सर्वांसाठी अगदी चांगलं आहे. मनुष्यासाठी चांगलं आरोग्य आहे, इतर प्राण्यासाठी देखील आहे. सर्व काही ज्यावेळेस आम्ही या सृष्टीची रचना बघतो तर याच्यामध्ये अपरिपूर्ण असं काहीही नाही. सर्व काही कसं आहे, परिपूर्ण आहे. आणि ह्या परिपूर्णतेमध्ये सैतानाला कुठल्या प्रकारची वाव नव्हती की या परिपूर्णतेमध्ये काहीतरी एखादं कुठेतरी गोष्ट चुकली असं परमेश्वराला सादर करावं, असे त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं काय म्हणतो पुरावे नव्हते. मग शेवटी त्याने आदाम आणि हवा यांचा अभ्यास केलेला आहे आणि तो पुरावा देवाच्या शिलाविरोधात कसा आपण सादर करू शकतो त्यासाठी त्याने हवेचा उपयोग केलेला आहे. परमेश्वर हा चांगलाच आहे म्हणून सैतान त्याच्यामधून वाईट दाखवण्यासाठी सैतानाकडे कुठलेच पुरावे नव्हते आणि म्हणून त्याने हवेचा वापर केलेला आहे. आणि आपल्याला दिसतं की देवाच्या शिलाविरोधात त्याने त्या हवेला सांगितलेलं आहे की काहीतरी अपरिपूर्ण आहे, काहीतरी अपरिपूर्णता आहे, ही तिला दाखवलं आणि तिच्या मनामध्ये ती उकळी फुटली की खरोखर काहीतरी देवाने बनवल्यामध्ये काहीतरी
कमतरता आहे की जे देव आम्हाला देत नाही, आणि म्हणून तिने ते स्वतःहून पाऊल उचललेलं आहे. आणि पुढे जर आपण बघितलं, शैतान देवाच्या विरुद्ध जाण्यासाठी पापाची हाताळणी करतो, अनेकांना फसवतो, अनेकांना दाखवून देतो की देव चांगला नाही, आणि देवाचं शील या विरोधात तो आपल्याला भडकावतो. आणि म्हणून संपूर्ण सृष्टी, संपूर्ण पृथ्वी त्याने देवाच्या विरुद्ध एकवटलेली आहे. आणि तो स्वतःची खुशामत, फसवणूक याने देवाचे वचन खोटे पाडण्याचा प्रयत्न तो करत आहे. आणि असं ते वैश्विक संघर्षाचे स्वरूप आहे. आपण जर अधिक अभ्यासामध्ये बघितलं, शुक्रवारच्या मुद्द्याकडे जर आपण बघितलं, तर इथं असं सांगण्यात आलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये यापेक्षा अधिक स्पष्ट असे काहीच शिकविले नाही की देव जगात पापाच्या प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. पापाच्या प्रवेशासाठी देव जबाबदार नाही, परंतु शैतान दाखवत आहे तो देव जबाबदार आहे. परंतु पापाच्या प्रवेशामध्ये देव अजिबात जबाबदार नाही. कारण शास्त्र सांगतं की देव पण सांगतो की सर्व काही त्याने चांगलं बनवलेलं आहे. आणि या चांगुलपणामध्ये शैतानाने काय केलेलं आहे? बंड पेरलेलं आहे, सर्व प्रकारचे वाईट त्या ठिकाणी पेरलेलं आहे. आणि पुढं असं म्हटलेलं आहे, लेखक म्हणत आहे, दैवी कृपेचे कोणत्याही प्रकारे लहरीपणे काढून घेणे नव्हते. दैवी शासनामध्ये कोणतीही कमतरता नव्हती. जे देवाचं दैवी शासन आहे तिथे कुठल्याही प्रकारची कमतरता अजिबात नव्हती. सर्व काही चांगलं होतं, सर्व आनंदी आनंद होता. दुःख माहीत नव्हतं, क्लेश माहीत नव्हते, लबाडी माहीत नव्हती, वैर माहीत नव्हतं. असं सर्व प्रकारे देवाने चांगल्या गोष्टी निर्माण केलं होतं. आणि त्याचं जे शासन आहे ते दैवी शासन होतं. परंतु शैतानाने त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे. ज्याने बंडखोरीला बढावा मिळावा म्हणून स्थिती निर्माण झाली. पाप हा घुसखोर आहे, पाप हा घुसखोर आहे. आणि नंतर ज्यावेळेस देव त्याची योजना पूर्ण करेल त्यावेळेस या घुसखोरीतून देवाचे जे चांगले लोक आहेत ते बाहेर पडतील. आणि जशी पृथ्वी देवाने बनवलेली होती अगोदर, देवाची जी चांगुलपणाच्या द्वारे ती निर्माण केली आणि शैतानाने त्याच्यामध्ये बिघाड आणलेला आहे. नंतर आपण ती पृथ्वी जशी प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे 21व्या अध्यायामध्ये की सर्व काही काय झालेलं आहे? नवीन झालेलं आहे. आणि देव पुन्हा त्याची पुनरुत्ती करणार आहे. आमेन. आमेन. फार सुंदर पास्टर खाजेकर, तुम्ही गुरुवार आणि चर्चा सत्रावर प्रकाश टाकलेला आहे आणि आमच्या प्रेक्षकांना समजवलेलं आहे की वैश्विक संघर्षाचा निष्कर्ष, त्याबद्दल त्याचं स्वरूप काय आहे याबद्दल आपण ह्यावेळेस एका वाक्याच्या निष्कर्षाकडे वाटचाल करत आहोत आपल्या सत्राचं. तर जे धड्याचा परिचय आणि जो रविवारच्या सत्राचा आहे, जर एका वाक्यात जर सांगायचं आहे का उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत शास्त्र वैश्विक संघर्षाबद्दल स्पष्ट सांगत असताना बऱ्याच ख्रिस्ती लोकांनी त्याच्याकडं डोळे झाक केलेले आहे. अशा परिस्थितीत जे पवित्र शास्त्राला अनुसरून ख्रिस्ती लोक आहेत आणि या शेवटच्या काळामध्ये जगत आहेत, अशा लोकांनी याकडे डोळे झाक करता कामा नाही. कारण का ते पवित्र शास्त्राचा केंद्रबिंदू आहे. आमेन. सोमवारचा निष्कर्ष जो एका वाक्यात सांगता येईल पास्टर? यस. हा सोमवारचा जो निष्कर्ष आहे, जो मुद्दा आहे, पृथ्वीवरील संघर्षाचा उगम. तर पृथ्वीवरील संघर्षाचा उगम हा स्वर्गातून झाला. परंतु जरी स्वर्गातून त्याचा उगम झाला, परंतु आम्ही विश्वास कोणावरती ठेवायचा? आमच्या हातामध्ये देवाने निवड दिलेली आहे. देवाला निवडायचं की शैतानाला निवडायचं हे आम्ही ठरवायचं आहे. आणि त्याच्यावरच आम्ही विश्वास ठेवून जीवनाचं मार्गक्रमण करायचं आहे. आमेन. मंगळवार आणि बुधवार पास्टर. मंगळवारचा जो मुद्दा आहे त्याचं जे कन्क्लुजन आणि त्याचं
जे काही मथळ आहे त्याचं जे कन्क्लुजन येत आहे की स्वर्गामध्ये झालेला ज्या उगमाला जो जबाबदार हा सैतानी आहे आणि तसेच तोच उगम त्याने पृथ्वीवर पण केलेला आहे, म्हणजे मानवाच्या पतनामध्ये त्याचा हस्तक्षेप आहे. आणि अशा वेळेस हा स्वर्गात झालेला हा संघर्ष हा मानवापर्यंत आलेला आहे. आणि म्हणून आजही मनुष्याने सैतानाचं खरं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे. पापाचं मूळ तिथून आहे, बंड त्याच्यापासून आहे आणि एक दिवस परमेश्वर या सर्व गोष्टी उघडकीस करणार आहे आणि सैतानाचं ओळख जगापुढे येणार आहे. त्याच पद्धतीने बुधवारच्या सत्रामध्ये जे मोह प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर आले त्याच्यामध्ये उपासना ही फार महत्त्वाची आहे आणि उपासना फक्त निर्माणकर्त्याचीच केली जाऊ शकते, निर्मितीची नाही. आणि आमची आजच्या काळामध्ये मोहाच्या परीक्षेच्या प्रसंगी जी सुरक्षितता जर काही असेल ते म्हणजे पवित्र शास्त्र आणि देवाचं वचन. आणि गुरुवार आणि चर्चा सत्रावरचं निष्कर्ष पास्टर. वैश्विक संघर्षाचं जे स्वरूप आहे त्याचं मुख्य स्वरूप म्हणजे देव किती चांगला आहे आणि सैतान किती वाईट आहे. देवाचं शील आणि सैतानाची बंडखोरी या बाबतीत आहे. आणि म्हणून आपण जर अधिक अभ्यास केला तर आपल्याला समजून येईल. आपण जर महाभयंकर संघर्ष पुस्तक हे जर वाचलं तर त्यामध्ये देव किती चांगला आहे आणि सैतानाचे जे काही काव्य आहेत सर्व वाईट आहे ते त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, उघड करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून जो वैश्विक संघर्ष आहे याचं स्वरूप जे आहे देव चांगला आहे आणि सैतान वाईट आहे याबद्दल आहे. महान संघर्षणाची ही कल्पना सैतानाची फसवेगिरी उघड करते. म्हणून प्रेक्षकांना आम्ही सुचवू इच्छितो का निश्चित पवित्र शास्त्रामध्ये वैश्विक संघर्षाचा अभ्यास करावा, म्हणजे सैतानाच्या फसवेगिरीपासून तुम्ही वाचवल्या जाताल. यावेळेस जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून पुढील असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. अधिक संपर्कासाठी तुम्ही आम्हाला digitalwiu@gmail.com ह्या ईमेलवर लिहू शकता. आणि आपली जर काही प्रार्थना विनंती असेल आणि अधिक अभ्यासासाठी तुम्ही आपल्या कॉमेंट आम्हासाठी सोडू शकता. यावेळेस आपण या शाबाशाच्या धडा सत्रामध्ये आम्हाला संगती जोडल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. शेवटची प्रार्थना आपल्यामध्ये पास्टर अरुण जगताप आहेत, ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील आमच्या महान देवा, आज पुन्हा एकदा या पवित्र वारी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. जो आजचा शाबा शाळेचा मथळा होता, वैश्विक संघर्ष, आणि तो मथळा समजावून सांगण्यासाठी आम्हा प्रत्येकाची निवड तू केलीस. परंतु देवा, हे समजून सांगणं आम्हा मानवाच्या हातामध्ये नाही. ती तुझी कृपा आणि तुझी दया असावी आणि तू ती कृपा आणि दया आम्हाला पुरवलीस आणि योग्य ते मार्गदर्शन केलंस की जेणेकरून बापा, ज्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी तुला स्वीकारलेला आहे आणि ज्यांची निवड तू सार्वकालिक जीवनासाठी केलेली आहेस, ते इतरत्र बहकू नयेत, भटकू नयेत, तर त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून आपल्या जीवनाचं मार्गक्रमण करावं आणि सैतानाच्या कुठल्याही भूल तापेला बळी पडू नये. ज्याप्रमाणे हवा मोहाला बळी पडली त्याप्रमाणे आम्ही कोणीही बळी पडू नये आणि तुझ्या विश्वासामध्ये स्थिर राहून सार्वकालिक जीवनाकडे मार्गक्रमण करावं. यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मदत कर. आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरवलीस याबद्दल मी पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार मानतो. ही नम्र प्रार्थना माझा उद्धारक जो मनाला युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे त्या ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून तूच आहे. आमेन. सर्वांचे आभार. सलाम सर्वांना.